गोइंग टू स्टार्ट विथ द जर्नी. सो सगळ्यात पहिला मुद्दा लिहून घ्या. जर तुम्ही एक्झिबिशन मध्ये असाल, एक्झिबिशन मध्ये तुम्हाला सेल करायचं आहे, एक्झिबिशन मध्ये तुम्हाला कॉन्फिडेंटली सेल करायचं आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला तुमच्याकडे तयार पाहिजे. माझ्याकडे फक्त 40-45 मिनिटं आहेत. 45 मिनिटामध्ये माझ्या 2-3-4-5 दिवसाचं कंटेंट मी जेवढं बसवता येईल तेवढं बसवणार आहे. त्यामुळं तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुमच्याकडे तुमचं 30 सेकंडचं पिच रेडी पाहिजे. 30 सेकंदाचं पिच. 30 सेकंदाचं पिच म्हणजे त्याला काय म्हणतात? एलिव्हेटर पिच. एलिव्हेटर पिच का म्हणतात? एलिव्हेटर म्हणजे लिफ्ट, आणि लिफ्टमध्ये आपण किती मिनिटं असतो? 30 सेकंड्स. आणि बुर्ज खलिफाच्या लिफ्टमध्ये 1 मिनिट. कधी कधी लिफ्ट काही ठिकाणी थांबते, त्यामुळे नॉर्मल लिफ्ट पण 1 मिनिटाची असते, बरोबर आहे? लिफ्टमध्ये नॉर्मली अनोळखी लोक असतात, करेक्ट? तुम्ही जर बाहेर, अनोळखी लोक असतात. सो लिफ्ट कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये अनोळखी लोक असतात. हम्म? तर लिफ्टमध्ये 30 सेकंद किंवा 1 मिनिटच तुम्ही एंटर करता आणि लिफ्टमध्ये अननोन माणूस तुमच्या समोर असतो. आणि त्या अननोन माणसाला तुम्ही स्वतःबद्दल, तुमच्या सेवांबद्दल, उत्पादनांबद्दल काय सांगता, कसं सांगता, हे खूप महत्वाचं आहे. आता इथे तुम्हाला काय करायचंय? खूप विस्तृत काही सांगायचं नसतं. एलिव्हेटर मधून उतरल्यावरती त्याला वाटलं पाहिजे तुमच्यासोबत एक लॉंग ड्राईव्ह घेतली पाहिजे त्यानं. म्हणजे तुमच्या स्टॉलवरती तुम्ही 30 सेकंड्समध्ये असं काही चमत्कारिक बोलणार आहात, असं काही जादुई बोलणार आहात, असं इफेक्टिव्ह बोलणार आहात, अमेझिंग बोलणार आहात, की 30 सेकंद तुम्ही बोलल्यानंतर तुम्ही पुढचे 30 वर्ष त्या माणसाच्या लक्षात राहिले पाहिजे. तुम्ही म्हणाला, हाऊ इज इट पॉसिबल? मी तुम्हाला सांगू, इट इज पॉसिबल. तुम्ही जे माझे क्लायंट्स बघितलेत ना, सह्याद्री अॅग्रोवेट, सेंट गोबेन, यांनी फक्त मला 1 मिनिट ऐकलं आणि एवढी मोठी कामं माझ्याकडे आलेली आहेत. फक्त 1 मिनिटामध्ये ऐकले आणि एवढी कॉर्पोरेट काम माझ्याकडे आले. सो मला जमेल तर तुम्हाला पण जमू शकतं. पॉवरफुल. सो तुम्हाला 30 सेकंदामध्ये हुक तयार करायचं आहे. हुक म्हणजे उत्सुकता निर्माण करायची आहे, त्या माणसाच्या मनामध्ये अवेअरनेस क्रिएट करायचा आहे, उत्सुकता तयार करायची आहे, त्याला पुल करायचं आहे तुमच्याकडे. किंवा त्या 30 सेकंड्समध्ये त्यानं तुम्हाला बाहेर पडला एक्झिबिशनमध्ये, तरी पण तुमचं उत्पादन त्याच्या डोक्यामध्ये तुम्हाला हॅमर करायचंय. दॅट इज द ग्रेट थिंग. ओके. सो राईट डाऊन. पहिली गोष्ट की मधुरा मॅडम, आम्हाला 30 सेकंड्सचं अमेझिंग पिच तयार करायचंय. गर्ल्स अँड गाईज, माझी ही कार्यशाळा पूर्ण 2 दिवसांची असते. त्यामुळं आता तुम्ही म्हणाल हे कसं करायचं, काय करायचं, मी थोडे 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 मुद्दे सांगेल. पण आता काय कंटेंट बसवू, मला असं झालंय तुमच्या सगळ्यांची एनर्जी बघून किती सांगू आणि किती नको. त्यामुळे आज आपण महत्व, तर तुम्हाला पहिली गोष्ट, तुम्हाला 30 सेकंड्सचं पिच तुमचं तयार पाहिजे. दुसरा मुद्दा लिहून घ्या. तुमचा स्टॉल अतिशय आकर्षक पाहिजे आहे. खूप पसारा आहे स्टॉलवरती. प्रेझेंटेबल. प्रेझेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचं स्वतःचं प्रेझेंटेशन, तुमच्या स्टॉलचं प्रेझेंटेशन. मी तुम्हाला एक उदाहरण देते. तुमच्या समोर एक कॅडबरी आहे, डेअरी मिल्कचीच कॅडबरी आहे, पण त्याला सोनेरी कागद नाहीये, त्याला वरती निळा कागद नाहीये, त्याच्यावरती डेअरी मिल्क लिहिलेलं नाहीये, त्याच्यावरती डेअरी मिल्क कॅडबरीच्या वरती आर म्हणजे रजिस्टर्ड नाहीये. फक्त साधी चौकोनी डेअरी मिल्कची कॅडबरी ठेवली आहे एका ताटामध्ये, आणि दुसऱ्या ताटामध्ये ठेवलेली आहे डेअरी मिल्कची कॅडबरी, ज्याला गोल्डन पेपर आहे, ज्याला वरती ब्लू कलरचा ब्रँडिंग केलंय, प्रेझेंटेशन केलंय, त्याच्यावर कॅडबरी नाव आहे, कॅडबरीवरती आर म्हणजे रजिस्टर्ड आहे. पुन्हा असं सगळं प्रेझेंटेशन केलंय. तुम्ही कुठली कॅडबरी उचलणार? बोटांनी दाखवा मला, पहिली का दुसरी? पहिली म्हणजे विदाऊट एनी सेकंड नंबर. का बरं? पहिली पण डेअरी मिल्कच आहे आणि दुसरी पण डेअरी मिल्क आहे, पण तुम्ही दुसरी का उचलणार? प्रेझेंटेशन. त्याला इतकं सुंदर प्रेझेंट केलंय ना तुमच्या समोर, त्याची ब्रँड व्हॅल्यू वाढवली आहे. अरे कॅडबरी आर आहे, आर आहे म्हणजे रजिस्टर्ड आहे बॉस. ही कंपनी अशी तशी नाहीये, आर मिळालेला आहे या कंपनीला, रजिस्टर्ड आहे, हे नाव रजिस्टर्ड आहे. अरे यांचं मॅन्युफॅक्चरिंग ऑफिस आहे, ग्रेट. त्यामुळे तुम्हाला स्वतःला पण असं सुंदर व्रॅप करून तिथं उभं राहायचंय.
तुमचं उत्पादन काय आहे. आता बघा, आज मी ट्रेनिंगला बसलेली आहे. हं, तर मी गाऊनमध्ये बसले असते तर चाललं असतं का? घरातल्या कपड्यांवर बसले असते चाललं असतं का? मी शर्टमध्ये बसलीये. तर तुम्हाला वाटतंय ना की मधुरा मॅडम ट्रेनर आहेत, त्या कोच आहेत, म्हणजे माझ्या बिझनेसला अनुरूप कपडे मी घातलेले आहेत. राईट? तसं तुमचं उत्पादन काय आहे आणि तुमच्या उत्पादनाला अनुरूप कपडे तुम्ही घातले पाहिजेत. आणि याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल की तुमच्या उत्पादनाचं जर तुम्हाला टी शर्ट बनवता आला, हं? तुमच्या उत्पादनाचा टी शर्ट बनवता आला, तर तुम्ही समजा तुमच्या उत्पादनाचं नाव आहे केझन, तर तुम्ही केझन नावाचं उत्पादन, जपानीज थेरी आहे, तर तुम्ही ते बनवलं, कंपनीचं नाव आहे, तर मागं तुमच्या टी शर्टवर किंवा इथे पुढे, त्याच्यानंतर तुमच्या गळ्यामध्ये, तुमच्या स्टॉलवरती सगळीकडे ब्रँडिंग करा. तुम्हाला विकायचं नाहीये त्या दिवशी, विक्रीमध्ये मग्न राहू नका. विक्री तुम्ही 3 दिवसामध्ये फक्त 50 लोकांना उत्पादन विकाल. पण लक्षात घ्या, मगाशी रसिका मॅडमनी काय सांगितलंय, 14,700 फुटफॉल, तुम्हाला 14,700 लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. त्यामुळे एक्झिबिशन मध्ये बरेच लोक विक्रीवरती भर देतात. 3 दिवस विकायचंय, अरे माझे एवढे, माझे मोदक एवढे गेले, आय एम व्हेरी हॅपी, तेवढे मोदक गेले, नंतर कोणीच तुम्हाला फोन केला नाही. तुम्हाला पुढचे 30 वर्ष विकायचंय 3 दिवसाच्या एक्झिबिशन मधून. पॉवरफुल? पटतंय माझं सगळ्यांना? विथ मी माझ्यासोबत आहात सगळे? तर खाली चॅटबॉक्समध्ये लिहा बरं, WU म्हणजे विथ यू मधुरा मॅडम, विथ यू. येस, आम्हाला हे पटतंय. आम्ही ही चूक करायचो, आम्ही फक्त विक्रीवर फोकस करायचो, पण आम्हाला स्टॉलवरती ब्रँडिंग करायचंय मधुरा मॅडम, मार्केटिंग करायचंय. कारण आम्ही विक्री फक्त 50 लोकांनाच विकणार आहोत प्रोडक्ट. 3 दिवसामध्ये किती जणांना? जास्तीत जास्त 100 लोकांना. पण मधुरा मॅडम, या 3 दिवसात आम्हाला 15,000 लोकांना पुढे क्लायंट करण्या, 15,000 नसतील, सगळे तुमचे क्लायंट नाही आहेत, पण 15,000 मधले मधुरा मॅडम 5,000 माझे नक्कीच क्लायंट असतील. त्या 5,000 लोकांना पुढचे 5 वर्ष, या 3 दिवसाच्या एक्झिबिशन मधनं पुढचे 5 वर्ष मला विक्री करायची आहे. दॅट इज द ग्रेट थिंग. ही खूप अमेझिंग गोष्ट आहे आणि ही तुम्हाला करायची आहे. तुम्हाला 3 दिवस विकण्यावरती फोकस करायचा नाही आहे, तर 3 दिवस तुम्हाला पिच करायचंय स्वतःला, क्लायंटच्या समोर, तुमच्या आदर्श ग्राहकांच्या समोर स्वतःला उभं करायचंय आणि तिथे तुम्हाला 3 दिवस स्वतःला, तुमच्या उत्पादनाला पिच करायचंय. पिच करण्याची एकही संधी सोडू नका. मग तुम्ही पिच कशा पद्धतीनं करू शकता? 30 सेकंड्सचं पिच बनवा. तुमच्या स्टॉलवरती छानपैकी तुमचा लोगो, तुमच्या कंपनीचं नाव, तुमच्या उत्पादनाचं नाव असलं पाहिजे. तुमच्या स्टॉलवरती पुढची गोष्ट लिहून घ्या हवं तर, विजिटिंग कार्ड पाहिजे तुमचं स्वतःचं विजिटिंग कार्ड. एखाद्या छानशा बाउलमध्ये तुमचं विजिटिंग कार्ड ठेवा. ब्रोशर्स. आणि सगळ्यांना ब्रोशर द्यायची गरज नाहीये. जे तुमचे आदर्श ग्राहक आहेत ना, आणि खूप जणांनी माझे आदर्श ग्राहक सगळ्या महिला, माझे आदर्श ग्राहक तुम्ही सगळे, असं लिहिलेलं आहे. नो, प्रत्येक जण तुमचा क्लायंट नाही. एव्हरीवन इज नॉट युअर क्लायंट. आपण सगळ्या किराणा माल, आपल्या शेजारी किराणा मालाची 3 दुकानं असतात, आपण प्रत्येक दुकानातनं घेतो का? नाही, आपलं एक दुकान ठरलेलं असतं. नाशिकमध्ये हजारो किराणा मालांची दुकानं आहेत. मग किराणा मालवाला म्हणतो का तुम्ही सगळे माझे क्लायंट आहात कारण लागणारा तांदूळ माझ्याकडे मिळतो? नाही. आपल्या गल्लीत सुद्धा आपल्याला जो आवडतो ना, त्याच्याच दुकानात आपण जातो, आणि अगदीच तो बंद असेल तर दुसरीकडे जातो. पटतंय का? त्यामुळं हा मुद्दा लिहून घ्या. एव्हरीवन इज नॉट माय क्लायंट. प्रत्येक जण माझा ग्राहक नाही. मग तुम्हाला तुमचा आयडियल क्लायंट ओळखता आला पाहिजे, शोधता आला पाहिजे. त्याला म्हणायचं ICP, आयडियल क्लायंट प्रोफाईल तुमच्याकडे असलं पाहिजे.
त्यामुळे छानपैकी स्टॉलवरती उभं राहताना सगळ्यात पहिली गोष्ट मनाला सांगा, स्वतःला सांगा, 3 दिवस विक्री झाली बोनस, पण या 3 दिवसात मला माझ्या आयडियल क्लायंट पर्यंत पोहोचून पुढचे 30 वर्ष, पुढचे 50 वर्ष, पुढचे 5 वर्ष, पुढचे 10 वर्ष सातत्यानं मला विक्री करायची आहे. इथे काही जणांचे मी लोणचं, कैरीचं लोणचं, उकडीचे मोदक असे सुद्धा मी प्रोडक्ट बघितले. बरोबर आहे. काय होतं, स्टॉलवरती 3 दिवस तुम्ही उकडीचे मोदक सेल केलेत आणि त्यातला मोदक खरंच खूप सुंदर असेल. तुम्ही इतकं सुंदर ब्रँडिंग केलं पाहिजे ना उकडीच्या मोदकाच्या सारख्या छोट्या पदार्थाचं पण, की पुढच्या चतुर्थीला मला आठवण झाली पाहिजे, अरे त्या स्टॉलवर XYZ व्यक्ती काय मोदक खाल्ले होते. पुढचे 12 चतुर्थी मी तुमच्याचकडनं उकडीचे मोदक घेतले पाहिजेत. सो फोकस, त्या दिवशीचा 3 दिवसाचा तुमचा फोकस हा पूर्णपणे पुढे नंतर सातत्यानं विक्री होण्याकडे लक्ष केंद्रित करा. ती जी वॉल आहे 3,500, 4,000, 5,000 रुपये भरलेली, ती पूर्ण वॉल, ते पूर्ण दुकान तुमचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्हाला जेवढं तिथे ब्रँडिंग करता येईल तेवढं ब्रँडिंग करा. विजिटिंग कार्ड्स ठेवा, फ्लायर्स ठेवा, ब्रोशर्स ठेवा. सगळ्यांना फ्लायर द्यायचा आग्रह करू नका, कारण पेपर, झाडं वाचवा, झाडं जगवा. त्यामुळे तुमच्या आदर्श ग्राहकांपर्यंत तुमचं फ्लायर गेलं पाहिजे याची काळजी घ्या. पुढे पुढे जाऊया. सगळ्यांनी माझ्या बरोबर एक एक्सरसाइज करायची आहे. ताठ बसा, सगळ्यांनी एकदम ताठ बसायचंय, मस्तपैकी ताठ बसा आणि एक ब्युटिफुल स्माइल आणा चेहऱ्यावरती आणि मस्तपैकी म्यूट केलेला असेल, कोणी ऑन करू नका कॅमेरा, आणि ब्युटिफुल स्माइल आणा आणि म्हणा गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. तो आता दोन प्रकार बघा, दोन प्रकार बघा, प्रॅक्टिकल मी तुम्हाला दाखवते. नमस्कार, मी मोटिवेशनल मधुरा. मी कॉन्फिडन्स कोच आणि सेल्स पिच एक्सपर्ट आहे. मी उद्योजकांना प्रभावी बोलून व्यवसाय, विक्री आणि ग्राहक वाढवण्यासाठी मदत करते. माझी 30 सेकंदामध्ये प्रभावी बोला ही कार्यशाळा महाराष्ट्रभर गाजते. हे झालं पहिला प्रकार. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी थोडासा तडका ऍड करते, फक्त एक स्माइल आणि एनर्जी. आणि कसं वाटतं बघा. नमस्कार, मी मोटिवेशनल मधुरा. मी कॉन्फिडन्स कोच आणि सेल्स पिच एक्सपर्ट आहे. मी उद्योजकांना प्रभावी बोलून व्यवसाय, विक्री आणि ग्राहक वाढवण्यासाठी मदत करते. माझी 30 सेकंदात प्रभावी बोला, विक्री वाढवा ही कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असते. तर या दोन्हीतलं तुम्हाला कुठलं व्हर्जन आवडलेलं आहे? सेकंड. काय केलं मी? सिम्पल स्माइल ऍड केलंय, ओनली स्माइल. सो तुम्ही बोलणार, हा, पण किती स्माइल ऍड करायचं ते थोडंसं समोरचा ग्राहक वगैरे बघून बघा आणि बोला. पण जस्ट ऍडिंग अ स्माइल विल मेक अ डिफरन्स. शेवटचा असला तरी गोड आणि तितकाच महत्वाचा कार्यक्रम तो म्हणजे आभार प्रदर्शनाचा. शेवटचा असला तरी गोड आणि तितकाच महत्वाचा, गोडला गोड आणि तितकाच महत्वाचा. त्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये काही काही शब्दांना तुम्हाला मस्तपैकी फुलवायचंय, बहर, त्याच्या म्हणायचं की व्हॉइस मॉड्युलेशन. तर जिथे जिथे शक्य आहे तिथे क्लायंटवरती तुमची छाप पडेल. जर तुम्ही मोनोटोनस बोललात, एका सुरात बोललात, तर क्लायंटला रटाळवाणं वाटतं. म्हणून उगाच रसिकतेचा आव आणू नका. पण जिथे शक्य असेल, नमस्कार, गुड इव्हनिंग, या मधुरा मॅम, कशा आहात तुम्ही? वाव, बरं झालं तुम्ही आलात, आम्हाला खूप छान वाटतंय. सो पॉझिटिव्ह बोला, एनर्जेटिक बोला, एन्थुझियास्टिक. तुम्ही स्टॉलवरती सकाळी 9 ते रात्री 9, मी संध्याकाळी कधीतरी स्टॉलला येणार आहे भेट द्यायला. चालेल, येऊ? सो राईट, प्रॅक्टिकल टिप्स पण मी देईल. मागच्या फ्युजन फेस्टच्या स्टॉलवरती माझ्याकडे एक कंपनीची सेल्स टीम आहे, 30 लोकांच्या सेल्स टीमचं मी ट्रेनिंग घ्यायचे. त्यांचा स्टॉल होता BBNGच्याच फ्युजन फेस्टला. त्यांनी मला खास बोलवलेलं की मधुरा मॅडम तुम्ही या स्टॉल बघायला, आणि आमची टीम पण उभी असेल तर तुम्ही आम्हाला इनपुट्स द्या. तर मी 10 मिनिटाच्या स्टॉलमध्ये त्यांना 5-10 टिप्स दिल्या होत्या. असं नाही, असं असं नाही, असं. इथं तर आता खूप जण झाले, तेव्हा एकच क्लायंट होते. सो आता तर खूप जण, मला वाटतं सगळेच जण स्टॉल धारक ओळखीचे असतील. सो
एनर्जी लेवल हाय पाहिजे, कॉन्फिडन्स अमेझिंग पाहिजे, एनर्जी लेवल हाय पाहिजे. ग्रेट. असेल सगळ्यांची एनर्जी? हा. आणि इट्स अन अपॉर्च्युनिटी टू रीच एन नंबर ऑफ पीपल. हे बघा, आता तुम्ही घरी बसलाय, तुमचं प्रोडक्ट तुम्ही स्वतः लोकांपर्यंत पोहोचणार आहात का? नाही. पण बीबीएनजी फ्युजन फेस्ट ही एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघा. हजारो लोकांपर्यंत पोहोचण्याची अपॉर्च्युनिटी. ओके. सो मला आता वाटतंय की मी बोलतीये, पण माझं बोलणं किती लोकांना कनेक्ट होतंय? तुम्हाला आत्ता काय टेक अवे मिळाला? तुम्ही काय चुका करत होते आणि आता काय सुधारणार आहात? तर आपण एक एक दोन दोन पहिले बघूया. कारण इंटरॅक्टिव्ह सेशन घेतलं तर मजा येईल. नाही तर मी एकटीच बोलतीये बोलतीये बोलतीये, तुम्ही ऐकताय आणि मला कळतच नाही तुम्हाला कळालंय का नाही. सो बघूया आपण. तो फक्त हात वरती करा. आपण त्यांना एक काय आतापर्यंतचा टेक, हा, अनघाजी अनघाजी आणि श्रीकांतजी, तुम्ही अनघाजी पहिले तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. आणि काय टेकअवे आहे, तुम्हाला काय आवडलं आणि तुम्ही काय इम्प्लिमेंट करणार आहात? अनम्यूट करा. किंवा काय चुकत होतं आणि काय दुरुस्त करणार आहात? हा. येस, श्रीकांतजी यांचं झाल्यावर तुमच्याकडे येते. प्रेझेंट राहायला पाहिजे. प्रेझेंटेशन. आपलं हा. अमेझिंग. आणि आपलं प्रोडक्ट म्हणजे बनवलं वगैरे, मी पण फूड याच्यामध्येच आहे. हा. तर ते किती पण छान असलं तरी ते समोरच्याला पण आवडेल अशा पद्धतीने जर दिलं हा. तर मग त्याची छाप चांगली पडेल असं तुमच्या बोलण्यातनं मला कळालं आता. व्हेरी गुड. सो तुमचा आणि टेक अवे हा प्रेझेंटेशन हा आहे. व्हेरी गुड. हा हा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. मस्त. येस. व्हेरी गुड, व्हेरी थँक्यू गुड. थँक्यू. येस. आणि अजून काहीतरी सांगत होता? हा म्हणजे की आपल्या याच्यामध्ये जे सध्या जे हे केलेलं आहे सर्वे, की सगळेच जण फूड विकतात किंवा पुष्कळ ठिकाणी पुष्कळ वस्तू सारख्याच असतात. पण त्याच्यामध्ये एक जो आपण माझं जे आहे वेगळेपण, की मी घरच्या पद्धतीने त्याच्यानंतर म्हणजे ते असं फील झालं पाहिजे की हे मला आवडलं किंवा खाऊन मला कुठली तरी जुनी टेस्ट राईट. आवड आठवली पाहिजे राईट. राईट. आईची किंवा राईट. याची. राईट. त्या याच्याने मी माझ्या याचं माकी रसोई असं नाव दिलेलं आहे. व्हेरी गुड. तर त्याचा म्हणजे प्रयत्न राहील ते देण्याचा. नक्कीच, नक्कीच. हं. त्याचा पॉइंट अजून मी सविस्तर विस्तृतपणे कव्हर करणार आहे. पण खूप छान, मस्त. मला वाटतं थँक्यू सो मच. श्रीकांतजी, तुमचा टेक अवे सांगा. मग आपण पुढे तुमचं प्रोडक्ट 10 लोकांपेक्षा वेगळं का, यावरती पुन्हा आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. येस, अनम्यूट करा आणि बोला. झालंय का अनम्यूट? हा, हा, येतंय बोला. का? हो, 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 हो. हा. आपल्याला माझ्याकडनं आमचं जे टी शर्ट प्रिंटिंगचा माझा व्यवसाय आहे, तर या टी शर्ट प्रिंटिंग मध्ये अनेक प्रकारच्या सब्लिमेशन प्रिंटिंग आहे, डीटीएफ प्रिंटिंग आहे, विनायल प्रिंटिंग आहे. नंतर मी मग्स वगैरे प्रिंटिंग नाही, करतो. आत्ताचा असे टेकअवे काय खूप आहे प्रकार आहेत. तुमचा? टेकअवे आत्ताचं काय काय? आहे? तुम्हाला या ट्रेनिंग मधनं आत्ता टेकअवे काय आहे तुमचा? की आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये आपला जो मेसेज आहे तो समोरच्याला कळला पाहिजे. व्हेरी गुड. परफेक्ट. हा. 30 सेकंड बस. स्पीच हे खूप इम्पॉर्टंट आहे. व्हेरी गुड. बरोबर आहे. आता आणि तुम्हाला अजून एक दोघांच्या मुद्द्यांवरनं मी एक गोष्ट सांगते, की तुम्ही आता आहे ना खूप टेक्निकल शब्द वापरलेत. हे हम्म, प्रिंटिंग आहे, ते प्रिंटिंग आहे, हे सगळे तांत्रिक शब्द आम्हाला माहिती नाहीयेत. बरोबर आहे. बरोबर आहे. अगदी बरोबर तर आहे. हा. सगळ्यांनी लक्षात ठेवा, कधीही तुमच्या 30 सेकंड स्पीच मध्ये तांत्रिक शब्द वापरायचे नाहीत. 3D हम्म, प्रिंटिंग आहे, हे प्रिंटिंग आहे, ते. कारण आम्हाला हे क्लायंटला तुमच्या हे काहीच माहिती नाही. हा तुमची तांत्रिक बरोबर. भाषा झाली. बरोबर बरोबर आहे. आहे. अगदी बरोबर आहे. मी अकोल्याला गेले होते. अमरावती अकोल्यामधलं, अकोल्याला मला ऍज अ वक्ता म्हणून बोलवलेलं. 30 सेकंड किंवा 1 मिनिटात ट्रेनिंग, त्याच्यासाठी माझे वर्कशॉप्स महाराष्ट्रभर होतात. ट्रेनिंगला गेले होते. तिथे 50 उद्योजक होते. सगळेजण उभं राहून स्वतःचं इंट्रोडक्शन करत होते. एक उद्योजक उभं राहिला आणि म्हणाला, नमस्कार मधुरा मॅडम, माझं नाव XYZ आणि मी कॅस्टर ऑइल मॅन्युफॅक्चरर आहे. मी सगळ्यांना रूम मध्ये विचारलं, किती जणांना कळलं हे काय बोलले? सगळे म्हणले, नाही मॅडम, 2 वर्ष झाले हे सांगतायत, पण आम्हाला अजून नाही कळलं हे काय बोलतायत. राईट. मी उभी राहिले आणि मी सांगितलं, नमस्कार, माझं नाव XYZ आणि मी एरंडेल तेलापासून वस्तू बनवतो. सगळ्यांना कळलं.
करेक्ट. साधं सोपं त्याला समजेल अशा भाषेतलं मराठी जर तुम्ही बोललात तर समोरच्याला कळेल. त्यामुळं तुम्ही बरं झालं तुम्ही हे बोललात, त्यामुळं मी तुम्हाला हा मुद्दा सांगू शकले. तर तुम्ही आहे ना, बरोबर. तुमच्याकडे जे टी शर्ट आहेत, हं? समजा तुम्हाला हम्म. असं म्हणायचंय की थोडक्यात म्हणजे मी बोलू का? हा, बोलू का? हो, थोडक्यात यातनं म्हणजे जेव्हा डार्क टी शर्ट असतात, हं, तर त्या डार्क टी शर्ट वर जर तुम्हाला काळा टी शर्ट आणि त्याच्यावर तुम्हाला व्हाईट प्रिंटिंग करायचं आहे, तर ते जे प्रिंटिंग आहे त्याला डीटीएफ प्रिंटिंगद्वारे ते होतं. बस तसं सब्लिमेशन प्रिंटिंग असतं ते वेगळ्या आणखी पद्धतीचं असतं. तर त्या गोष्टी मी ऑलरेडी त्याचे पोस्टर्स तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये मी सगळे डिटेल्स दिलेले आहेत की हे काय आहे. बास हा. त्यामुळं तुम्हाला काळ्या प्रिंट डार्क टी शर्ट वरती तुम्हाला व्हाईट प्रिंट करून हवी आहे का? किंवा फोर नमस्कार, मी कलर. मोटिवेशनल, मी श्रीकांत शुक्ल. तुम्हाला डार्क कपड्यांवरती सुंदर रंगीत व्हाईट प्रिंट करण्यासाठी फक्त मला भेटा. बरोबर. यू कॅन हॅव दॅट थिंग. थँक्यू. तर तर सो टेक्निकल शब्दांपेक्षा साधं सोपं सरळ सुटसुटीत सांगा. अजून एक माझे बर. क्लायंट आहेत, पर्सनल कोचिंगला यायचे. ते सांगायचे की नमस्कार, मी फॅब्रिकेशन फॅब्रिकेशन करतो आणि फॅब्रिकेशनची कामं मी करतो आणि माझा क्लायंट महिला वर्ग आहे. तर मी त्यांना म्हटलं की किती महिलांना कळतं तुम्ही काय करता? ते म्हणे नाही कळत. मग मी त्यांना एक साधं सोपं सांगितलं. नमस्कार, माझं नाव XYZ आहे आणि तुम्ही घरामध्ये पापड करता, बऱ्याच वेळेला ते गच्चीमध्ये ठेवता, कपडे वाळत टाकता, बाल्कनीमध्ये वाळत टाकता आणि नेमका पाऊस येतो. अशा वेळेला तुमचे कपडे भिजतात, पापड खराब होतात. तुमच्या बाल्कनीमध्ये शेड तयार करण्याचं काम मी करतो. सगळ्या महिलांना कळलं. राईट? पॉवरफुल? करेक्ट. सो सिंपल बोला, त्यांना समजेल, तुमच्या ग्राहकांना समजेल अशा भाषेत बोला. तुमचे ग्राहक तुमच्याशी कनेक्ट होतील, तुमच्या उत्पादनाशी कनेक्ट होतील. आणि याही पलीकडे तुम्ही तुमच्या क्लायंटचा कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता हे बोला. जसं त्यांनी काय सांगितलं, त्यांना मी काय शिकवलं. नमस्कार गृहिणींनो, तुमच्या घरामध्ये पापड करता आणि पाऊस येतो, कपडे प्रॉब्लेम क्वेश्चन. सगळ्या बायका अरे हो, अरे हो. तर तुमच्या घरामध्ये पाऊस आला तरी पण तुमचे पापड भिजणार नाहीत अशी सुंदर शेड मी बनवतो. बस एकदम बायकांचा प्रॉब्लेम सुटला. त्यामुळं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्टेटमेंट हे तुमच्या उत्पादनामध्ये, सेवांमध्ये जर त्या स्टॉलवरती पण तुम्हाला सांगता आलं तर उत्तम. आता तुम्ही म्हणाल मॅडम मी तर कैरीचं लोणचं करते आणि प्रॉब्लेम कसा काय सॉल्व्ह करते. राईट? तर कोणाला लागतं तुमचे उत्पादन? माझ्यासारखी वर्किंग वुमेन आहे, मला वेळ नाहीये, समजा उदाहरणार्थ. तर तुम्ही तेही तुमच्या पिचमध्ये करू शकता. येस, पुढे जाऊया. आ, पुढचा मुद्दा घ्या की तुमच्या बिझनेसमध्ये उद्या 60 स्टॉल असणार आहेत आणि तुमचे उत्पादन बाहेर तुमचा कॉम्पिटिटर पण विकतोय. हे तर पटतंय सगळ्यांना की मधुरा मॅडम मी जे विकते ते बाहेर दुकानात पण मिळतं. मग अशा वेळेला तुम्ही लक्षात कसे राहाल? मगाशी जसं म्हणले माकई रसोई, तुम्हाला तुमच्या बिझनेसमधली USP म्हणजे युनिक सेलिंग पॉइंट, युनिक सेलिंग प्रपोर्शन, USP माहीत असला पाहिजे. की मधुरा मॅडम 10 उकडीच्या मोदकांचे स्टॉल आहे पण वाय आय एम डिफरंट. 10 लोणच्यांचे स्टॉल आहेत, अख्ख्या जगात 10 लोणची असतील पण मी का डिफरंट आहे. वेगळेपणा सिद्ध करा. येस. सगळ्या जणी साड्या घेऊन बसलेल्या आहेत पण वाय आय एम डिफरंट. माझ्याकडेच येऊन तुम्ही साडी खरेदी का केली पाहिजे? माझ्याकडे येऊन तुम्ही बेडशीट का घेतली पाहिजे? माझ्याकडे येऊन तुम्ही स्वस्थायू का बरं? मी वाय आय एम डिफरंट इन नाशिक. मी असं काय वेगळं देतो जे माझा कॉम्पिटिटर देत नाही? खूप जण सांगतात मला कार्यशाळेमध्ये, मधुरा 2 दिवसांच्या कार्यशाळेमध्ये, मधुरा मॅडम USP म्हणजे ना मी ना माझी वस्तू खूप कमी किमतीत विकतो, बाहेरचा 50ला विकतो तर मी 30ला. दॅट इज नॉट युअर USP. दॅट इज नॉट युअर USP. कमी किमतीत विकता, वेळेत सेवा देता ही युनिक सेलिंग पॉइंट नाही. मग युनिक सेलिंग पॉइंट म्हणजे काय? जे तुमचा कॉम्पिटिटर करत नाही आणि जे फक्त आणि फक्त तुम्ही करता त्याला म्हणायचं USP.
तुमचा युनिकनेस जे कोणीच वेगळं करत नाही. नाशिकमध्ये झटका पाणीपुरी फक्त शौकीनवालाच विकतो. कोण विकतं का? तोंडाला पाणी सुटलं असेल ना? कोणीच विकत नाही, फक्त शौकीनला जे जमलेलं आहे ते. त्यामुळं दॅट इज इज USP, की तिखट झणझणीत पाणीपुरी खायची म्हटलं की स्वप्नात पण ना खऱ्या पक्क्या नाशिककराला जर तुम्ही उठवलं, दे उठ रे, तर म्हणाल शौकीन. तुमच्या बिझनेस मधली तुमची USP ओळखा, आणि त्या USP न मी तुम्हाला सांगते, तुम्ही 1000 पट विक्री करू शकता, 1000 पट. आयदर विदिन 30 मिनिट्स ऑर इट इज फ्री. कोणाची USP आहे? आयदर विदिन 30 मिनिट्स, 30 मिनिटात, नाहीतर फ्री. कोणाची USP आहे? फेमस ब्रँड आहे. डॉमिनोज. डॉमिनोजची USP आहे. डॉमिनोज काय झालं होतं, डॉमिनोज थोडे दिवसांनी 30 मिनिटानंतर घरी विक्री करायला लागला. 30 मिनिटांनी पिझ्झा खायला लागल्यावरती तो पिझ्झा रबर व्हायला लागला होता. रबर खायला लोकांना आवडेना, मग डॉमिनोजनी एक USP आणली. 30 मिनिटाच्या आत तुमच्या घरी पिझ्झा येईल. 30 मिनिटाच्या वरती 1 मिनिट जरी झाला तरी तो फुकट. फुकट लोक रबर पण खातील. आणि त्याच्यातून डॉमिनोज जगभर प्रसिद्ध झाला. आणि कुठल्याही पिझ्झाच्या कंपनीनं ही ऑफर ठेवलेली नाहीये. आहे कोणी असं डॉमिनोजच्या टक्कर देणारं? फक्त डॉमिनोज हे करतो. तसं तुमच्या बिझनेसमध्ये फक्त तुम्हीच ते केलं पाहिजे. पॉवरफुल. पुढचा मुद्दा लिहून घ्या. डोंट सेल एव्हरीथिंग टू एव्हरीवन. सगळ्यांना सगळं विकू नका. तुमच्या बिझनेसमध्ये जशी चितळ्यांची बाकरवडी आहे, चितळे काय करतात, 1च्या आधी 4च्या नंतर. पुण्याच्या दुकानात जेव्हा आपण जातो तेव्हा आपण बाकरवडी घेतो, पण फक्त बाकरवडी घेतो का? आपण ढोकळा पण घेतो, आपण चिप्स पण घेतो, आपण आंबा बर्फी पण घेतो, पण जातो बाकरवडी घ्यायला. तसं तुमच्याकडे आम्ही तुमच्या त्या एका प्रॉडक्टसाठी आलं पाहिजे, आणि ते एक प्रॉडक्ट कुठलं आहे? मधुरा मॅडम, आम्हाला सगळंच विकायचंय. सगळं विकाल तर तुमची ओळख कशी तयार होईल? कृष्णाई नाशिकचा ब्रँड आहे, फक्त वडापाव विकून फेमस झालेला आहे. समर्थ पायनॅपल सरबत विकून फेमस झालेला आहे, करोडपती झालेला आहे. शौकीन भेळ विकून फेमस झालेला आहे. मग तुम्ही का सगळं विकता? एक वस्तू विका. साधना मिसळ विकून फेमस झालेला आहे. मला इतकं छान वाटतंय, आज सगळे नाशिकचे ब्रँड नाशिककर आहेत ना, नाही तर कायम महाराष्ट्र येऊन बसलेलं असतं आणि मला नाशिकची नावं घ्यायची असतात. आज मला एकदम नाशिककरांच्या समोर नाशिकचे ब्रँडची नावं घ्यायची. कनेक्ट होतंय का तुम्हाला आणि पटतंय का, की एक वस्तू विकून आम्ही जगभर फेमस होऊ शकतो? जशी साधना मिसळ जगभर प्रसिद्ध झाला आहे साधी मिसळ विकून. त्याची USP काय आहे? चुलीवरची मिसळ. दॅट इज द USP ऑफ साधना मिसळ. व्हॉट इज युअर USP अँड व्हॉट इज युअर बाकरवडी? गाइज एंड गर्ल्स, कम ऑन, राइट इन द चैट बॉक्स. अरे मधुरा मैडम, हमारी USP क्या है, हमारी बाकरवडी क्या है? आमच्या बिझनेस मधली काय कॉन्फिडन्स आहे चितळ्यांचा राव. कॉम्पिटिटरच्या दुकानात पण चितळ्याची बाकरवडी मिळते. दॅट इज द कॉन्फिडन्स. मिठाईच्या दुकानात मिळते ना चितळ्याची बाकरवडी. मग तुमच्या कॉम्पिटिटरच्या दुकानात तुम्ही कधी स्वतःला बसून विकणार आहात? दॅट 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 लेवल ऑफ कॉन्फिडन्स. सो डोंट गेट अफ्रेड. ओ मी सगळं विकणार नाही. अशी एक ओळख तयार करा. एक ओळख, एक बाकरवडी तुमच्या लाईफ मधली, तुमच्या बिझनेस मधली एक प्रॉडक्ट तयार करा, आणि ते प्रॉडक्ट एवढं हॅमर करा ना, ती तुमची USP असली पाहिजे. ते फक्त आणि फक्त तुमच्याचकडे आम्ही आलो पाहिजे. अख्ख्या नाशिकमधनं झटका खायला जसे शौकीनलाच जातो ना आपण, तसे आम्ही तुमच्याच दुकानात आलो पाहिजे. मग ते स्वस्थायूचं पण प्रोडक्ट असेल, श्रीकांत सरांचं पण प्रोडक्ट असेल, अर्णव फूड्सचं पण प्रोडक्ट असेल, अनघाजींचं पण प्रोडक्ट असेल, स्नेहल मॅडमचं पण प्रोडक्ट असेल, संपदाचं, एनीवन. अनघा मॅडमना काहीतरी पदार्थ सुचलेला आहे आणि त्या आता फुल चर्चा करतायत. हा, हे माझं होऊ शकतं बरं का. जशी चितळ्यांची बाकरवडी, तशी माँ की रसोईचं हे मी एकच गोष्ट चौका चौकामध्ये जाऊन दौंडी पिटवायची. ऐका ऐका ऐका, मी अनघा पुजारी, माँ की रसोई, आणि माझ्या हातचं स्पेशल म्हणजे धिस धिस धिस. बॉस, आम्ही सगळ्यांनी फक्त तुमच्याचकडे आलं पाहिजे, आणि ती एनर्जी द्या जशी चितळ्यांनी एनर्जी दिली.
तशी तुम्हाला एनर्जी द्यावी लागेल आणि कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल. मग जर तुम्हाला तुमचा ब्रँड मोठा करायचा आहे तर पटकन लिहून घ्या. माझ्याकडे खूप गोष्टी आहेत, वेळ कमी आहे. 5C फॉर्म्युला लिहून घ्या पटकन. 5C फॉर्म्युला. मधुरा मॅडम, येस, आम्हाला आमची USP करायची आहे. नाही सर, होम हेल्थ केअर सर्व्हिस, स्वास्थ्य आपल्या दारी टॅगलाईन झाली. तुमचं एक प्रोडक्ट, एकच प्रोडक्ट, एकच. कुणाला सुचतंय? तुमची टॅगलाईन छान आहे. कुणाला सुचली स्वतःची बाकरवडी आज आठवली? इनबॉक्स मध्ये चॅट. येस सर, तुमचं नाव तिथे मोबाईलचं नाव आलंय. तुमचं नाव लिहिलं तर मला तुमच्याशी कनेक्ट करता येईल. कोणाला रतन वाकोडे. हा, रतन वाकोडे फ्रॉम जागीरदार फूड्स. जागीरदार फूड्स. ओके, तुमची बाकरवडी जागीरदार काय फूड. आहे? आमची भाकरवडी पण फेमस आहे. आमची भाकरवडी कुरकुरीत आहे, खूप छान. त्याच्या आणि आमची टॅगलाईन ब्रँडिंग जी आहे, नागली बिस्किट, आज ऑल महाराष्ट्र, गुजरात वगैरे प्रत्येक ठिकाणी जातं. जे परफेक्ट, ब्रँडिंग की आपली ओळख तयार येते की नागली बिस्किट म्हटलं तर जागीरदार फूड्स, एकच ब्रँड येतो की जागीरदार फूड्स. परफेक्ट, परफेक्ट. एकदम बरोबर त्यांनी सांगितलंय की या आम्ही आमच्या जागीरदार फूड्स म्हटलं की नागली बिस्किट आणि नागली बिस्किट यस म्हटलं की जागीरदार फूड. समीकरण झालेलं या आहे. यस एकदम त्यांच्यासाठी मला वाटतं टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण त्यांना बरोबर कळलंय मला काय म्हणायचंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्त. जास्त, येस, गायत्री देशपांडे, व्हेरी नाईस. त्यांनी पटकन लिहिलंय जास्वंद हेअर ऑइल. हेअर ऑइल म्हटलं की जास्वंद, जास्वंद म्हटलं की गायत्री देशपांडे, गायत्री देशपांडे म्हटलं की जास्वंद हेअर ऑइल. हेअरफॉल म्हटलं की गायत्री देशपांडे. स्वप्नात पण उठवलं तरी त्याच आठवल्या पाहिजेत. एवढं तुमचं समीकरण झालं पाहिजे. गाईज, गर्ल्स, विथ मी. कम ऑन, गिव्ह मी अ हाय फाय, हाय फाय, हाय फाय, हाय फाय. अमेझिंग, मस्त. सगळ्यांना छान कनेक्ट होते आणि सगळ्यांच्या बाकरवड्या यायला लागलेल्या आहेत. चिरोटे, ओके, येस. पूनम मॅडम, चिरोटे, क्या बात आहे. चिरोटे म्हटलं की पूनम शुक्ल, आणि पूनम शुक्ल म्हटलं की चिरोटे, चिरोटे म्हटलं की पूनम शुक्ल, पूनम शुक्ल म्हटलं की अर्णव फूड्स, मेककूट म्हटलं की अर्णव फूड्स, अर्णव फूड्स म्हटलं की मेककूट. सूरज सोनार, रुग्णसेवा, 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 रुग्ण, घरात रुग्ण आहे त्यांची सेवा करायला हवंय. स्वस्थायू, यार एकच ना. कॉटन साडीज, कॉटनची साडी म्हटलं की मीनाक्षी पुराणिक, ओके, होऊ शकतं. थालीपीठ भाजणी, प्रियांका येस, प्रियांका म्हणते की, प्रियांका म्हटलं की थालीपीठ, थालीपीठाची भाजणी म्हटलं की फक्त प्रियांका. पण याच्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच लिहून चालणार नाही. तुम्हाला खूप साऱ्या स्ट्रॅटेजीज, मेहनत करावी लागणार आहे. ब्रँड बिल्डिंगसाठी मार्केटिंग करावं लागणार आहे, आणि सगळीकडे मार्केटिंग करायचं नाहीये. तुमच्या आदर्श क्लायंटच्या समोर उभं राहायचं आणि मार्केटिंग करायचंय तुम्हाला. कसं मार्केटिंग करायचं? ऐका, ऐका, ऐका. दवंडी पिटवा तुमच्या ब्रँडची तुमच्या आदर्श ग्राहकासमोर. राधा राणी ब्रिंग सेकंड एनर्जी इंटू, नाही, टॅगलाईन झाली ही मॅडम. तुमचं हे काय असेल, तुमचं युनिक प्रोडक्ट, आणि बिनधास्त एवढी एनर्जी द्या ना. थालीपीठ भाजणीला एवढी एनर्जी. शाही थालीपीठ भाजणी, अच्छा, नाही थालीपीठ झालं होतं ते शाही आहे. क्या बात आहे, नाव खूप भारी आहे. नाही, शाही थालीपीठ भाजणी. काय त्याच्यात काजू बदाम पण घातलेत का? मिक्सर मधनं वाटून वगैरे. इट कॅन बिकम लाईक, हे भारी आहे पण. शाही म्हणजे सगळी कडधान्य वापरते मी, अच्छा, ज्यामुळे त्याची पौष्टिकता वाढते. एक दोन आता माझ्या तोंडून आले तर काजू बदाम पण टाका, म्हणजे खऱ्या अर्थानं शाही होऊन जाईल ती. हा, काही प्रॉब्लेम नाही. क्लायंटकडे भरपूर पैसा असतो. आपलं प्रोडक्ट युनिक असेल तर क्लायंट आर रेडी टू पे. बरोबर, बरोबर. राईट. हम्म. येस, सुंदर, सगळे छान. हम्म. कृष्णमाळा, येस, कृष्णमाला, येस, दॅट कॅन बी युअर बाकरवडी. सो बाकरवडीवर काम करा. एलिव्हेटर पिच, 30 सेकंड्सच्या एलिव्हेटर पिचवर काम करा. तुमच्याकडे तुमचं आयडियल क्लायंट प्रोफाईल तयार असलं पाहिजे, त्याच्यावर तुम्ही काम करा. ओके, छान. सगळ्यांनी खूप छान शेअरिंग करताय आणि खूप छान एनर्जी आहे इथे. मजा येते सगळ्यांना. येस, सो मला वाटतं पुढच्या तर थोडेसे अजून एक दोन टेकअवे घेऊ, म्हणजे मला अजून कळेल की येस काय टेकअवे आहे. तर आत्ता काय टेकअवे आहे, मगाच्या दोन टेकअवे वरनं मी छान तुम्हाला गाईड केलंय.
सो 2 जण मगाशी जे बोलले नाहीत ते 2 जण आता सांगतील की तुम्हाला काय आवडलं, काय पटलं आणि तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये काय चेंज करणार आहात. कोण शेअर करेल? हा, मोटोरोला. मला तुमचं नाव नाही माहिती, सांगा. अनम्यूट करा. आणि काय? हा, माझं नाव बिजल शहा, वैशाली जोशी. ओके. तर मला हॅलो मॅम, मला जे दोन टेकअवे या पूर्ण तुमच्या कॉन्व्हर्सेशन मधून म्हणा किंवा आपल्या स्पीच मधून जे जाणवत आहे, जो माझा कुठेतरी एक ड्रॉबॅक म्हणूया, की एक सगळ्यात पहिला म्हणजे एक एव्हरीवन इज नॉट माय क्लायंट. क्या बात है. आणि सेकंड आहे की डोंट यूज टेक्निकल वर्ड्स इन एव्हरी स्पीच. परफेक्ट टेकअवे आहे. दोन्ही टेकअवे छान आहेत की प्रत्येक जण माझा ग्राहक नाही आहे. राईट? ओके. सो एनर्जी हाय पाहिजे. अजून कोणाला? येस, प्रियंका बोला. अनम्यूट करा, अनम्यूट करा. हा, बोला. हॅलो. हा, मला एक आवडला मुद्दा, तो म्हणजे तुम्ही एका प्रॉडक्टवर तुमचं कॉन्सन्ट्रेशन करा. ते मेन अमेझिंग. ठेवा आणि मग 4 गोष्टी ठेवा तुम्ही. जे तुम्ही चितळ्यांचं बाकरवडीचं दिलं, की तुमचं नाव आलं की तेच प्रॉडक्ट तुम्हाला आठवलंच पाहिजे. तुमच्या ग्राहकाला थालीपीठ बाजूने म्हणलं की गोसावी आठवलीच पाहिजे. क्या हे बात है. पॉइंट खूप आवडला. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मला जसं शक्य होईल ना तसे मी तुम्हाला व्हॉट्सॲपला काही ना काही मधून अधून असे टिप्स पाठवत राहीन. हा. राईट? हम्म. सो तुम्ही त्या गोष्टीशी कनेक्टेड राहाल. 8, 9, 10 तारखेच्या स्टॉलवर मी व्हिजिट करणार आहे. आवडेल आम्हाला तुम्हाला भेटायला. हा. सो मलाही आवडेल तुम्हाला सगळ्यांना भेटायला, तिथे तुमची एनर्जी बघायला. सो मी अशा नॉर्मली येईल, बुरखा वगैरे काही घालून येणार नाही. खरं माझ्या मनात आलेलं आपण असे जावं. जो हरकत नाहीये. तर आता आपण पुढे बघूया. एकदम महत्वाचा मुद्दा आहे. लिहून घ्या सगळ्यांनी. एकदम जे उद्योजक करत नाहीत तो मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे. तो मुद्दा म्हणजे कॉल फॉर ऍक्शन. ओके गाईज, तुमच्याकडे एक व्यक्ती येते, ती तुमच्या स्टॉलवर 10 मिनिटं घुटमळते आणि ती तशीच पुढे निघून जाते. ती का थांबलीये? कारण तिला तुमच्या उत्पादनामध्ये इंटरेस्ट आहे. कॉल फॉर ऍक्शन. तिला तुम्ही पुढे गाईड करा तुमच्याशी कनेक्ट करण्यासाठी. तुमचं कार्ड द्या, त्या व्यक्तीचं कार्ड घ्या. हा, तुमच्या टेबलवरती एक बाउल ठेवा आणि त्या बाउलमध्ये त्या व्यक्तीचं कार्ड टाकायला सांगा. त्यानंतर त्या व्यक्तीला एक मेसेज करा की नमस्कार मधुरा मॅडम, तुम्ही आमच्या स्टॉलवर आलेला होतात आणि खूप त्रास देऊ नका, इरिटेट करू नका नंतर कॉल करून, मेसेज करून. तो खरंच इंटरेस्टेड असेल ना, कारण खूप ओव्हर ब्रँडिंग आणि ओव्हर पुशिंग तुम्हाला पुल करायचंय क्लायंटला. त्याला म्हणायचं पुल फॅक्टर आणि एक असतो पुश फॅक्टर. पुशमध्ये तुम्ही क्लायंटला कॉल करताय, तुम्ही क्लायंटला मेसेज करताय, तुम्ही क्लायंटला त्रास देताय. हे बघा, सगळे तुमचे क्लायंट नाही आहेत. आता माझा क्लायंट प्रीमियम क्लायंट आहे. सो प्रीमियम क्लायंट माझ्याशी बरोबर मी काही केलं नाही तरी तो माझ्याशी कनेक्ट होणार आहे. तसा तुमचा क्लायंट तुम्ही आयडेंटिफाय करा आणि तुमचा क्लायंट एकदा तुम्ही आयडेंटिफाय केल्यावरती कधी माझं सेशन असेल क्लायंट आयडेंटिफिकेशनचं, त्याला मी तुम्हाला इन्व्हाइट करेल. पण क्लायंट, कारण आता थोडे थोडे मुद्दे मी सांगते. क्लायंट आयडेंटिफाय केल्यावरती क्लायंटला तुम्हाला पुल करायचंय. तर तुम्ही तुमच्या टेबलवरती तुम्हाला शक्य असेल तर त्याचा डेटा लिहून घ्या. त्याची काय मागणी आहे, तो का तुमच्याकडे कॉटनची साडी त्यानं विचारली आणि त्या कॉटनच्या साडीवरती आता एक फॅशन आली आहे, साडीवरती प्राजक्ताची फुलं आहेत आणि त्यात काळा रंग त्या बाईला हवाय व्यक्तीला. तर तुम्ही लिहून घ्या तिची एन्क्वायरी. पुन्हा तुमचा तिला कॉल गेला पाहिजे. कॉल टू ऍक्शन करा. तुमच्याकडे पुन्हा त्या व्यक्तीनं तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठीचं साधन असलं पाहिजे आणि त्याला कॉल टू ऍक्शन तुम्हाला करता आली पाहिजे. जसं की समजा अर्णव फूड्स यांचं स्वतःचं दुकान नाहीये,
मी उदाहरण म्हणून घेतेय, या फक्त स्टॉलवरतीच विक्री करतात. तर मला मधुरा मॅडमना त्यांनी सांगितलं पाहिजे की मधुरा मॅडम, पुढच्या महिन्यात माझा स्टॉल डोंगरेला आहे, इतक्या इतक्या तारखेला आहे, तुम्ही मला हे मेटकूट संपल्यानंतर तुम्ही मला तिथे भेटा. मधुरा मॅडम, हे मेटकूट आवडल्यावरती तुम्ही मला फोन करा, मी होम डिलिव्हरी करते विनामूल्य. कॉल टू ऍक्शन क्लिअर झाली पाहिजे. प्रत्येक येणाऱ्या इंटरेस्ट दाखवणाऱ्या ग्राहकाला कॉल टू ऍक्शन करायला शिका. कॉल टू ऍक्शन म्हणजे पुढची ऍक्शन त्यांनी घ्यायची आहे. माझं दुकान आहे मधुरा मॅडम, मी आज एक्झिबिशन मध्ये 3 दिवसासाठी उभी आहे, पण माझं दुकान आहे. माझं दुकान रामवाडीमध्ये आहे, ह्या शॉपमध्ये आहे. जर तुम्हाला आमच्याकडचे हे सगळे टी शर्ट्स आवडले मधुरा मॅडम, तर तुम्ही हे टी शर्ट्स घेण्यासाठी माझ्या दुकानामध्ये इथे इथे या. हे माझं कार्ड, मला तुमचं कार्ड मिळेल का? सो 3 दिवसाच्या एक्झिबिशन मध्ये विक्री तर होईल, विक्री ही बोनस असेल. तुमचा फोकस ब्रँडिंग आणि त्या 15,000 लोक जे येणार आहेत त्यातले 5,000 जरी तुमचे क्लायंट्स असतील, 5,000 क्लायंट्सला पकडून ठेवण्यावरती तुमचा फोकस पाहिजे. तुम्हाला फक्त 3 दिवस विक्री करायची नाहीये, तुम्हाला पुढचे 30 दिवस, 30 महिने, 30 वर्ष विक्री करायची. अरे मधुरा मॅडम, आम्ही तर फक्त 3,000 रुपयात 3 दिवसाचाच विचार केला. मोठा विचार करा. म्हणून मी तुमच्यासाठी अवतरलेली आहे. प्रसन्न झाले आज मी तुम्ही. राईट, येस. सो थिंक बिग. मोठा विचार करा. 3 दिवसांचा विचार करू नका. स्वतःला प्रेझेंट असं करा की तुम्हाला पुढचे क्लायंटनी 30 महिने, 30 वर्ष लक्षात ठेवलं पाहिजे. 30 सेकंदामध्ये तुम्ही ही जादू करू शकता. कोणाचे काही प्रश्न असतील? शेवटचे 5 मिनिटं आपण प्रश्न घेऊया, कारण बघता बघता 8 वाजलेले आहे. तुम्हाला फॉलोअप हा साधारण 24 ते 48 तासाच्या आत करायचा आहे, कारण नंतर 48 तासानंतर ती लीड वीक होते. म्हणजे समजा मी पूनम मॅडमना सांगितलंय उदाहरणार्थ की मला 2 बेडशीट्स हव्यात, किंग साईज हव्यात, ग्रीन कलर आणि एक पिंक कलरची हवी आहे. उदाहरण देते मी तुम्हाला. आणि फुल साईज मला बेडशीट हवी आहे. तर त्यांनी मला पुढच्या 24 तासाच्या आत संपर्क करायचा आहे. मला 2 किलो मेथकूट हवंय. पुढच्या 48 तासाच्या आत ती लीड क्लोज झाली पाहिजे. क्लोज झाली पाहिजे म्हणजे पैसे खिशात आले पाहिजेत. ओके. सो एनी क्वेश्चन्स? काही क्वेश्चन्स असतील? मॅडम, तुम्ही मगाशी काहीतरी 5C सांगत होतात, ते राहिलं. हो, ते मी घेते, कव्हर करते. मी आधी क्वेश्चन्स घेते आणि मग 5Cचा मी फॉर्म्युला तुम्हाला सांगणार आहे. हा, येस अर्णव फूड्स. अनम्यूट करा. मॅडम, मला एक विचारायचं होतं. एक एक्झाम्पल तुम्ही आम्हाला देऊ शकाल का, की कसं पिच तयार करायचं, म्हणजे त्या ठीक आहे, ठीक तशा आहे, पद्धतीने आम्ही एक एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, कारण ठीक आहे. कसं आहे की बरेच पॉइंट्स आहेत, पण ते कुठले घ्यायचे, कुठले टाळायचे, हरकत याचं नाही, काही हरकत नाही. मी सांगा. देते फॉर्म्युला आणि त्याच्या आधी मी 5C फॉर्म्युला कव्हर करते, कारण प्रश्नांवरूनच मी परत 5C फॉर्म्युला लिहून घ्या. जर तुम्हाला तुमचं बेस्ट प्रोडक्ट तयार करायचं आहे, सगळ्या गोष्टी मस्त करायच्यात, तर पहिला फॉर्म्युला तुमच्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे की येस मधुरा मॅडम, ही माझी USP आहे, ही माझी बाकरवडी आहे. मार्केटमध्ये या USP वरती मी रॉक करणार आहे, जसे इतर उद्योजक रॉक करतात तसे. दॅट कॉन्फिडन्स तुमच्याकडे पाहिजे. दुसरा C आहे तुमचं कम्युनिकेशन, तुमचं संवाद कौशल्य अफलातून पाहिजे. तिसरं C आहे तुमची कन्सिस्टन्सी पाहिजे. म्हणजे आज आता ग्रेप एम्बसी पण माझा क्लायंट आहे, शौकीन पण माझा क्लायंट आहे, कोंडाजी पण माझा क्लायंट आहे, बरेच सारे क्लायंट्स आहेत. तर ग्रेप एम्बसीनं काय मला सांगितलं माहितीये मधुरा मॅडम, मी मिसळ बनवली, मला ओके ओके वाटली, मग मी ती बऱ्यापैकी
पुन्हा त्याच्यावर R&D केलं, पुन्हा R&D केलं, पुन्हा R&D केलं आणि तुम्हाला माहितीये रेस्ट इज द हिस्ट्री. त्याच्याकडे आज शनिवार रविवार 3,000 5,000 लोक जातात. कन्सिस्टंट राहिला तो. करेक्ट. सो तुम्हाला कन्सिस्टन्सी इज द की. तर तिसरा सी आहे कन्सिस्टन्सी. चौथा सी आहे कमिटमेंट. कमिटमेंट, पैशांची कमिटमेंट असेल, वेळेची कमिटमेंट असेल. तुम्ही जर सांगितलंय उद्या ऑर्डर 12 वाजता पोहोचवणार आहे मधुरा मॅडम, तर 12 वाजता ती पोहोचली पाहिजे. उद्या पोहोचवतो म्हणाला, तुम्ही फोनच करून सांगितलं नाही, तुम्ही फोनच उचलत नाही आहात, तुमचे सगळे वांदेच आहेत, तुम्ही समोरच्याला काही कमिटमेंट दिलेली पाळत नाही आहात, तर काही उपयोग नाहीये. चितळे एवढे फेमस काय आहेत? कारण ते कमिटेड आहेत. त्यांच्या ब्रँड बरोबर ते कमिटेड आहेत. त्यामुळे तुम्ही कुठलाही पदार्थ घ्या, तूप घ्या, दूध घ्या, दही घ्या, बेस्ट मिळतं. आणि जगभर मिळतं आता आता तर. आणि शेवट पाचवा सी आहे, तुम्हाला कनेक्ट करता आलं पाहिजे. समोरच्याला काय पाहिजे, तुम्हाला काय विकायचंय महत्वाचं नाहीये, समोरच्याला काय पाहिजे हे महत्वाचं आहे. तुम्हाला काय बोलायचंय हे महत्वाचं नाहीये, समोरच्याला काय ऐकायचंय हे महत्वाचं आहे. शेवटचा मुद्दा घ्या, आय एम नॉट अ सेलर. मी विक्रेता नाहीये, आय एम अ सॉल्व्हर. समोरच्या व्यक्तीचा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचा आहे, समोरच्या व्यक्तीची गरज मला ओळखायची आहे. गरज ओळखून वस्तू विका. उगाचच वस्तू विकून तुम्ही मोठे होणार नाही. तर तुम्हाला कनेक्ट करता आलं पाहिजे. आज मी तुमच्याशी कनेक्ट झाले का सगळ्यांशी, आणि तुम्ही कनेक्ट झालात का माझ्याशी? येस. काही ना काही मुद्दे, काही ना काही टेकअवे सगळ्यांना मिळालेत. येस, व्हेरी गुड संपदा, थँक्यू. सो या गोष्टी आहेत 5C, व्हेरी इम्पॉर्टंट. आता अर्णव फूड्सचा आपण प्रश्न घेऊया. सी, आता अर्णव फूडचा आपण मुद्दा घेऊया. त्यांचं असं होतं की मधुरा मॅडम 30 सेकंड स्पीच मध्ये नेमकं काय बोलायचं, नेमकं कसं बोलायचं. सी, मी तुम्हाला आहे ना थोड्याफार टिप्स व्हॉट्सॲपला पाठवेन. तुम्ही मला व्हॉट्सॲपला पर्सनल नंबरला हॅलो करा. कारण हा विषय मी पुन्हा सांगते, माझं एलिव्हेटर पिचचं वर्कशॉप 1.5 तास, म्हणजे सेमिनार 1.5 तासाचा आहे, आणि हा वर्कशॉप माझा 2 दिवसांचा आहे, 6 तासांचा. तर या 6 तास आणि 1.5 तासाच्या एवढ्या खेळामधलं हे कंटेंट आहे. तरी पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते. 30 सेकंदात कसं बोलायचं हे 30 सेकंदात सांगते. तर तुम्ही पहिले सगळ्यात तुमचं नाव व्यवस्थित आलं पाहिजे. त्याच्यात पण एलिव्हेटर पिचचे 7-8 प्रकार आहेत. 30 सेकंड स्पीच मध्ये तुम्ही वेगवेगळे कसे गोष्टी करू शकता, पण तुमचं नाव, तुमच्या कंपनीचं नाव आलं पाहिजे. आणि सगळ्यात पहिले आहे ना, तुम्ही एक एकदम पॉवरफुल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्वेश्चन घेऊन विचारू शकता. जसं मी विचारते की नमस्कार अनघाजी, तुम्हाला विक्री वाढवायची आहे का, तुम्हाला तुमचं सेल्स डबल करायचं आहे. अनघा म्हणतात हो. येस, मी मोटिवेशनल मधुरा, मी कॉन्फिडन्स कोच आहे आणि मी तुमची विक्री वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करू शकते. तर त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम काय आहे किंवा त्या व्यक्तीची गरज काय आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्या अनुषंगानं तुमचं पिच बनलं पाहिजे. सी, हा आहे ना थोडा मोठा विषय आहे, मी परत सांगते. 30 सेकंड स्पीच हा खूप मोठा विषय आहे. तरी पण मी तुम्हाला सांगते की तुमच्यामध्ये प्रश्न असला पाहिजे. तुम्ही क्लायंटची गरज ओळखा पहिले. आणि समोर ग्राहक बघून पुढी बांधा. म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. तुम्ही जसं मला म्हटलं ना मधुरा मॅडम एक एक्झाम्पल द्या. तर एका कार्यक्रमामध्ये मोठ्या कंपनीचे उद्योजक आलेले आणि मला माहित होतं की यांची 30 लोकांची सेल्सची टीम आहे. ठीक आहे, हे मला माहित होतं. याच्यासाठी तुम्हाला आधी रेकी करावी लागणार आहे किंवा तुम्हाला एक अंदाज असावा लागणार आहे की कोण येणार आहे आमच्या स्टॉलवर, साधारण कुठल्या पद्धतीची लोक येणार आहेत, कशी असणार आहेत, हे सगळ्याचा अंदाज तुमच्याकडे पाहिजे. आणि प्रत्येकाला जे जे पाहिजे तसं तुम्हाला बोलता आलं पाहिजे. मला माहित होतं. मी पटकन बोलले, हाय दिस इज मोटिवेशनल मधुरा, मी सेल्स पिच एक्सपर्ट आहे आणि मी सेल्सची ज्यांच्याकडे टीम आहे अशा उद्योजकांच्या सेल्स टीमला मी बोलायचं कसं, प्रभावी विक्री कशी करायची यावरती मार्गदर्शन करते. एवढं मी बोलले. 30 सेकंदामध्ये मी विषय सोडून दिला.
2 मिनिटांनी ते स्वतः माझ्याकडे आले, त्यांनी माझं कार्ड घेतलं, 1 महिन्यानी त्यांनी मला बिझनेस दिला, 3-4 लाखाचा बिझनेस मी त्यांच्यासोबत फक्त 30 सेकंड्समुळे केलं. सो तुम्हाला हे कळलं पाहिजे की येस मला एक्झॅक्टली काय बोलायचंय आणि समोरच्यानं 30 सेकंड्स एलिव्हेटर म्हणजे लिफ्टमधनं उतरणार तर लिफ्टमधनं उतरल्यावर माझ्याबरोबर लॉंग ड्राईव्हला कसं आलं पाहिजे. त्या 30 सेकंड्स मध्ये तुम्हाला फक्त हुक करायचंय, म्हणजे त्याला फक्त अट्रॅक्ट करायचंय. तिथे तुम्हाला विकायचं नाहीये, तुम्हाला अट्रॅक्ट करायचंय. तुम्हाला त्या मनुष्याच्या मनामध्ये कुतूहलता निर्माण करायची. आता रिसेंटली एका कार्यक्रमामध्ये मी अशी सुरुवात केली की नमस्कार, तुमच्या व्यवसायामध्ये फक्त 3 मार्गांनी पैसा व्यवसायामध्ये येतो. ऐकायचे तुम्हाला ते 3 मार्ग? सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं. सेल्स, सेल्स आणि सेल्स. फक्त सेल्समुळे तुमच्या व्यवसायामध्ये पैसा येतो आणि हा जर तुम्हाला वाढवायचा असेल तर नमस्कार, मी मोटिवेशनल मधुरा. अधिक माहिती नंतर, कार्यक्रमानंतर सगळे मधुरा मॅडम आम्हाला सांगा, आम्हाला सांगा, आम्हाला सांगा. सो तुम्हाला हुक तयार करायचंय. हुक याला म्हणायचं हुक स्ट्रॅटेजी, याला म्हणायचं लिहून घ्या हुक स्ट्रॅटेजी. सेल्स मधली हुक स्ट्रॅटेजी. सेल्स मध्ये खूप स्ट्रॅटेजी असतात. अजून एक आहे त्याला म्हणायचं हॅमर स्ट्रॅटेजी. हॅमर म्हणजे हातोडा, सारखं डोक्यावर हाणत राहायचं. शेवटचे 2 मिनिटं. लहानपणी बघा आपल्या डोक्यावर किती हाणलंय. झुळझुळ पाणी, खेळवा पाणी, आणायचं कोणी सांगतो राणी. अर्थातच फिनोलेक्सच्या पाईप्स. फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेत पिकली सोन्या वाणी. मी अजून फिनोलेक्सच्या पाईप बघितल्या नाहीत, पण हे कविता एवढी लहानपणापासून ऐकली ऐकली ऐकली, अजूनही आज 30 वर्षानंतर माझ्या ती लक्षात आहे. कारण त्यांनी हॅमर केलं. फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेत. हॅमर स्ट्रॅटेजी. सो तुमच्या सेल्समध्ये तुमच्याकडे अशा खूप स्ट्रॅटेजी तुम्हाला तयार करता येतील. हॅमर स्ट्रॅटेजी. हुक म्हणजे छोटंसंच. 10 वर्षापूर्वी दिव्य मराठीनं काय केलं होतं, काळ्या रंगाचा बोर्ड आणि फक्त एक पेपरची गुंडाळी, बाकी काहीच लिहिलेलं नव्हतं. अरे, आणि मग नंतर आहे ना एक असा तोंडावरती चिकटपट्टी असलेला माणूस, आणि आणि मग उत्सुकता, आता तिसऱ्यांदी काय बोर्ड येईल म्हणून आपण तो बोर्ड बघायला गेलो होतो सावानापाशी, मला आठवतंय. दॅट वॉज द हुक स्ट्रॅटेजी. राईट. सो गाईज, गर्ल्स, हा खूप मोठा विषय आहे. कधी माझे ह्याबद्दलचं काही सेमिनार असेल, बीबीएनजी आयोजित असेल, आपण यांच्यासाठी पण घेणार आहोत, तर त्यासाठी मी तुम्हाला इन्व्हाइट करेल. पण आता तुम्ही 30 मध्ये तुम्हाला फक्त हुक तयार करायचंय. अर्णव फूड्स मॅडम, तुमच्या मुद्दा लक्षात आला? हा, क्लिअर? इसे याचे ना खूप सारे टेक्निक्स आहेत, खूप सारे स्किल्स आहेत. पुन्हा सवडीनं आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करूया. पण मी तुम्हाला सांगते 30 मध्ये तुम्ही लाखो रुपयांचा बिझनेस करू शकता. लाखो. सो बिलीव्ह करा स्वतःवरती. एक्झिबिशन मध्ये धुवाधार सेल करा, धमाल करा, मजा करा. आणि ग्रुपवरती आजचं सेशन कसं झालं याबद्दल किती जण लिहिणार आहात, एवढं तरी लिहाल ना, एवढं मी छान बोलल्याबद्दल. तर तुमचा टेक अवे, तुमचे टेस्टिमोनियल्स, तुम्हाला जे काही आवडलेलं आहे ते प्लीज ग्रुपवरती शेअर करा. रसिका मॅम, थँक्यू सो मच. थँक्स फॉर द अपॉर्च्युनिटी. आणि पूनमजी, थँक्स अ लॉट. थँक्यू फॉर दिस अपॉर्च्युनिटी. दोघी खूप छान काम करता आहेत, डायनामिक लीडर्स आहेत आणि त्यांना माहिती आहे की काय द्यायचंय मेंबर्सना. कोणाला बोलवायचं, काय द्यायचंय मेंबर्सना. सो या दोघींसाठी एकदा टाळ्या होऊ दे. मला वाटतं अशी लीडरशिप पाहिजे. राईट. सो दे आर थँक्यू सो मच. कनेक्टिंग द डॉट्स. थँक्यू सो मच. इट वॉज सो एनर्जेटिक. थँक्यू. येस, थँक्यू येस, गायत्री. थँक्यू. थँक्यू सो मच. येस, एक दोन मी मिनिटात येस, येस. मी फक्त एक रिक्वेस्ट करेन की सगळ्या मेंबर्सनी जर कॅमेरा ऑन केले ना तर आपल्याला एक फोटो घेता येईल. प्लीज सगळ्यांनी एकदा कॅमेरा ऑन करा. मग आपण फोटो काढूया. 2 मिनिटं मला बोलायचंय फक्त. हो हो, हा, चालेल. प्लीज. हो. मला मधुराचे थँक्स म्हणायचे, खूप खूप धन्यवाद. ऍक्च्युअली तिचं प्रोफेशनल काम आहे. आज तिने जे आपल्याला सेशन ऑफर केलं होतं आपल्या बीबीएनजी फ्युजन फेस्टच्या स्टॉल होल्डरसाठी, तर ती पेड सेशन्स घेत असते, तरी सुद्धा तिने तिचा बहुमूल्य वेळ आपल्या सगळ्यांसाठी दिला. इथे येऊन आपल्याला काही टिप्स छान छान दिल्या. आपल्याला बीबीएनजीने प्लॅटफॉर्म दिलेलाच आहे की जिथे आपल्याला प्रोडक्ट डिस्प्ले आपण करू शकतो, आपलं प्रोडक्टचं ब्रँडिंग करू शकतो.
पण मला म्हणायचं आहे की हे जे आहे ब्रँडिंग किंवा ते तर होणारच आहे, पण तिथे गेल्यानंतर ऍक्च्युअल कृती काय करायची हे आपल्याला थोडंफार तरी आपल्याला मधुराच्या आजच्या सेशन मधून कळलेलं असेल. तिचा एक मला पॉइंट सांगावासा वाटतो की थिंक बिग, हे जे ती म्हणाली तर BBNG त्याच्यासाठीच आहे. थिंक बिग म्हणजे काय, मोठा विचार करण्याची संधी आपल्याला एका अशा नेटवर्कमध्ये जे आपल्या कम्युनिटीच्या बेस्ट आहे, सगळे कम्युनिटी मधले लोक एकत्र येऊन एकमेकांच्या प्रगतीमध्ये आपल्याला इंटरेस्ट असतो आणि एकमेकांची प्रगती व्हावी याच्यासाठी आपण सगळेजण काम करत असतो आणि काही ना काही देत असतो. तर आजचं हे सेशन म्हणजे एक चांगलं एक्झाम्पल आहे की मधुरानी दिलं आणि तिला नक्कीच ह्याच्यातून पुढे पण काहीतरी मिळणार आहे, तिला लोक कनेक्ट होणार आहेत. आणि ती म्हणली की बुरखा घालून मी आले तर ओळखाल का, नाही तर नक्की ओळखू येईल, कारण आजची तिची जी एनर्जी होती ती बुरख्याच्या मागे नाही लपू शकणार असं मला वाटतंय. तर खूप धन्यवाद मधुराला. तिने दिलेल्या टिप्स नक्की तुम्ही यूज करा आणि काही असेल अडचण ह्याच्या पुढे तर नक्की आम्ही सगळी टीम तुमच्या मदतीला आहोतच. पुढे आम्ही सगळे म्हणजे विक्री वाढावी किंवा प्रत्येक उद्योग मोठा व्हावा यासाठी जे जे करता येईल ते आपल्या BBNGच्या प्लॅटफॉर्मवर आपण नेहमीच करत असतो. आणि आज ही संधी तुम्ही आम्हाला दिलीत, आमच्या फ्युजन फेस्ट मध्ये स्टॉल बुक करून तुम्ही BBNGशी कनेक्ट झालात, तसेच यापुढेही आम्हाला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. स्टॉलच्या रिलेटेड प्रदर्शनाच्या दरम्यान काही अडचण आली तर पूनम आणि मी तिथे कायम उपस्थित असू, आम्हाला कधीही कॉन्टॅक्ट करा. एकमेकांशी बोलण्या व्यतिरिक्त किंवा तक्रार करण्यापेक्षा आमच्याशी जर तुम्ही कनेक्ट झालात तर नक्की त्या अडचणी सॉल्व्ह होतील, प्रत्येकाच्या काय असतील त्या. तर मी तुम्हाला एक आवाहन करते, आपण असं आता शिकलो की स्टॉलवर येणाऱ्या लोकांशी कसं बोलायचं, पण ती लोक कशी आणायची. तर आपल्याच कनेक्ट मधनं लोक येणार आहेत, आपल्या शब्दाला मान असतो, आपली जर ओळख असेल तर त्या सगळ्या ओळखीच्या, आपल्या जरी स्टॉल ब्राह्मण उद्योजकांचे असतील तरी हे प्रदर्शन जे आहे ते ओपन टू ऑल आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी आपल्या शेजारी पाजारी, बिल्डिंग सोसायटी राहतो आपण, ऑफिस क्लायंट्स, आपले जे क्लायंट आपण स्वप्नात बघितलेले आहेत किंवा हे आपले क्लायंट होऊ शकतात असं आपण त्यांना तिथे बोलवा. त्यांना एक आपली शक्ती दिसू दे तिथे, BBNGची काय आहे ती, त्याच्यातून नक्कीच आपल्याला कन्व्हर्जन्स मिळतात किंवा आपल्याला एक खात्री विश्वास संपादन करण्याची ती एक संधी असते. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होईल अशा सगळ्या लोकांना तिथे तुम्ही इन्व्हाइट करा. आपण उत्सव म्हणूया याला, फ्युजन फेस्टचा आपण 8, 9, 10 अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करूया. आणि थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू. येस, बाय. आणि BBNGच्या ग्रुपवर तुमचे कमेंट्स ऐकण्यास उत्सुक आहे. काळजी घ्या. येस, बाय बाय. थँक्यू. फोटो काढायचा पुन्हा. फोटो फोटो काढायचा आहे. सगळ्यांनी प्लीज कॅमेरा ऑन करा कॅमेरा ऑन करा आणि छानशी स्माइल द्या. मगाशी मॅडमनी जसं सांगितलंय एनर्जी दिसू द्या, तसे सगळ्यांनी छान स्माइल द्यायची. मानसी, ओके, स्माइल प्लीज. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. मधुरा मॅडम, प्रतिम लेक्चर झालं, फार सुंदर, फारच सुंदर. थँक्यू. खरंच मजा आली. छान. आणि तुमची रसिका मॅमनी, शी वॉज व्हेरी स्पॉन्टेनियस. त्या दिवशी इंदिरा चॅप्टरला झालं ट्रेनिंग, त्यांनी लगेच असं म्हणतं ना की इमिजिएटली लीडर त्यांच्यातला जागा झाला. आणि सी इट इज सो नाईस ना की हे सगळे स्टॉल लावतायत आणि त्यांना एक ग्रूमिंग आज ग्रूमिंग आपण म्हणू, ट्रेनिंग थोडंफार होतं, ग्रूमिंग जास्त झालं यांचं. सो त्यांना एक टेक अवे, अजून एक काय म्हणतो कॉम्प्लिमेंटरी गोष्ट मिळाली आणि ट्रेनिंग मिळाल्यानंतरची एनर्जी आणि कॉन्फिडन्स 10 टाइम्स वाढतो. कुठल्याच आणि प्रदर्शनामध्ये अशा प्रकारचं ट्रेनिंग मला वाटतं होत नसेल आधी. मी एक्झॅक्टली खूप छान झालं. हा USP ठरण्यासाठी मोटिवेशनल मधुरा कारणीभूत ठरल्या. मोटिवेशन. राईट. ऍब्सोल्युटली. राईट. नक्की. आणि आताच म्हणजे असे खूप लोक आहे आजच्या आपल्या ह्याच्यामध्ये की जे फक्त पहिल्यांदा स्टॉल लावणार आहेत. येस. तर त्यांच्यासाठी पण हे खूप खूप गरजेचं होतं.
व्हेरी नाही. आणि नाही, त्यांना काय असतं की काय करायचं, पहिल्यांदाच उभं राहणार आहे. दे हॅव लॉट मेनी क्वेश्चन्स. त्यात त्यांना प्रोडक्ट पण सेल एक्झॅक्टली. करायचे. आणि इथं खूप जण सोलोप्रेन्युअर्स आहेत ना, की त्याच स्टॉलवर हो, उभं हो. राहणार आहेत, त्याच सेल. सो इथे ना थोडं ड्रेनिंग फॅक्टर येतो त्यांना. पण आज निदान त्यांना क्लॅरिटी आली की मला प्रेझेंटेशन चांगलं करायचंय, प्रेझेंटेबल राहायचं. येस, येस. मला मला 30 सेकंड्समध्ये किंवा मला तिथं 3 दिवस. आणि खूप जण एक्झिबिशनमध्ये सेलवर फोकस करतात. तर मला सेलिंग नाही करायचंय, मला इथे ब्रँडिंग आणि मार्केटिंग करायचंय. हा खूप महत्वाचा मुद्दा होता त्यांच्यासाठी. आणि 3 दिवस येस, फोकस न करता पुढचे काही दिवस तर करतात. आणि पुन्हा आहे ना, म्हणजे काय म्हणतो, स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आपण त्यांना एक अपॉर्च्युनिटी दिली आणि त्यांना ट्रेनिंग पण दिलं तर. बरोबर. आणि मधुरा मी बरोबर. काय मॅडम, करेल, तुम्ही जे अजून आता एक माझा टेकअवे, अजून एक यांना गिव्ह असा असेल, टेकअवे नाही माझं, ह्या सगळ्यांना गिव्ह असा असेल, रसिकाजी, मी माझ्याकडून आहे ना मुद्दाम, बिकॉज हे सगळे नवीन आहेत आणि आपलेच मेंबर आहेत, तर मी मुद्दाम स्टॉलवरती जाऊन वैयक्तिक त्यांना 10-10 मिनिटं भेटून तिथे पण काही टिप्स आणि ग्रूम करेन. क्या अरे बात वा. आहे, क्या हा बात आहे. हा. मस्त. तर म्हणजे त्यांचा एक बूस्ट मिळेल त्यांना. राईट. ग्रेट, ग्रेट. खूपच येस, छान. मधुरा मॅडम, येस. तुम्ही आता जे काही सांगितलं ना, की फर्स्ट टाइम सगळं आहे आणि हे सगळं, ते ऍक्च्युअली सगळं माझ्या मनात चाललेले आणि डोक्यात चाललेले विचार होते. त्याच्याकरता तुम्ही खूप छान सांगितलं, गाईड केलं. त्याच्यामुळे आता जरा एक छान कॉन्फिडन्स लेवल आली, की नाही मी परफेक्ट. करते ते चांगलं करते. परफेक्ट. थँक्यू. परफेक्ट. येस, येस, येस. आणि एकदा तिथे मी म्हणजे ग्राउंड लेवलवरती पण एक काम केल्यावर आणि मजा येईल. सो हा माझ्याकडून, कारण मला माहितीये की काय म्हणतो, जे जे आपण असे ठावे इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. सगळ्यांची. तर त्यामुळे त्या अँगलनं डेफिनेटली मला आवडेल तुम्हाला एम्पॉवर करायला. भेटू. धन्यवाद. खूप छान वाटलं. थँक्यू. थँक्स. थँक्स. येस. बाय. थँक्यू. थँक्यू सो येस, मच. येस, येस. चलो, बाय बाय. भेटूया. गुड नाईट. थँक्स. थँक्यू. बाय. भेटूया. थँक्यू. येस, येस. थँक्यू. मी रेकॉर्डिंग करते आणि पाठवते. हा. हो, चालेल, चालेल. येस. येस.